बघा, टॉकिंग अबाउट थिंग्स 2च्या स्वाध्यायामध्ये तुमचं स्वागत आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स. प्रत्येक दिलेल्या शब्दासाठी आपल्याला काय करायचं, 3 वाक्य तयार करायचे आहेत. बघा, पहिला शब्द आहे इन. इन म्हणजे आत. ठीक आहे, चला आतसाठी आपण वाक्य बनवूयात. पहा, द फिश इज इन द फिश टँक. म्हणा, द फिश इज इन द फिश टँक. दुसरं सेंटेन्स बघा, द पेन्सिल इज इन द होल्डर. द पेन्सिल इज इन द होल्डर. तिसरं वाक्य, द रुलर इज इन द नोटबुक. द रुलर इज इन द नोटबुक. बघा, इनसाठीचे 3 वाक्य झाले. अजून एक वाक्य बघा, द बॉय इज इन द हाऊस. द बॉय इज इन द हाऊस. 4 वाक्य झाले. आता आपण ऑनवरचे 4 वाक्य घेऊयात. बघा, ऑन पहा, द पंपकिन इज ऑन द मॅट. द पंपकिन इज ऑन द मॅट. दुसरं पहा, याला स्पेक्टॅकल्स म्हणतात. द स्पेक्टॅकल इज ऑन द नोटबुक. द स्पेक्टॅकल्स इज ऑन द नोटबुक. तिसरं पहा, द डॉल इज ऑन द फिश टँक. म्हणा, द डॉल इज ऑन द फिश टँक. झाले 3 वाक्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे अंडर. अंडर म्हणजे आत किंवा खाली. ठीक आहे, बघा, द वुमन इज अंडर द अम्ब्रेला. किंवा देअर इज अ वुमन अंडर द अम्ब्रेला. ठीक आहे, पुढचं, देअर इज अ काऊ अंडर द ट्री. देअर इज अ काऊ अंडर द ट्री. आलं लक्षात. पुढे बघा, अंडरचं अजून काय सांग, देअर इज अ मॅट अंडर द पंपकिन. देअर इज अ मॅट अंडर द पंपकिन. आलं लक्षात. पुढचं बघा, नियर. नियर म्हणजे काय, जवळ. नियर म्हणजे जवळ. आता बघा, देअर इज अ पेन. म्हणा, देअर इज अ पेन नियर द पेन्सिल. पेन कुठे आहे, पेन्सिलच्या जवळ. आलं लक्षात. बघा, दुसरं, देअर इज अ कार नियर द हाऊस. देअर इज अ कार नियर द हाऊस. तिसरं इथंच बघा, देअर इज अ ट्री नियर द हाऊस. म्हणा, देअर इज अ ट्री नियर द हाऊस. आलं लक्षात नियरचं. देअर इज अ फिश नियर द फिश. देअर इज अ फिश नियर द फिश. पुढे बघा, नियर. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. बघा, आता पहा परत, देअर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश टँक. परत म्हणा, देअर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश टँक. देअर आर ॲपल्स इन फ्रंट ऑफ द वुमन. देअर आर ॲपल्स इन फ्रंट ऑफ द वुमन. आणि कारचं इथे पण लागू होते पहा, देअर इज अ कार इन फ्रंट ऑफ द हाऊस. म्हणा, देअर इज अ कार इन फ्रंट ऑफ द हाऊस. त्यानंतर बिहाइंड. बिहाइंड म्हणजे मागे. बिहाइंड म्हणजे मागे. बघा आता, देअर इज ॲन अम्ब्रेला. देअर इज ॲन अम्ब्रेला बिहाइंड द वुमन. म्हणा, देअर इज ॲन अम्ब्रेला बिहाइंड द वुमन. देअर इज अ सन बिहाइंड द माउंटेन. देअर इज अ सन बिहाइंड द माउंटेन. देअर इज अ क्लॉक बिहाइंड द नोटबुक. देअर इज अ क्लॉक बिहाइंड द नोटबुक. अशा पद्धतीने टॉकिंग अबाउट थिंग्स हा घटक
आणि त्यावरील स्वाध्याय आपण शिकलो. थँक्यू.